येथील श्री भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। भराडी देवीवर केवळ कोकणवासियांचीच नाही तर राज्यातील कानाकोपऱ्यातही भराडी आईचे भक्त दिसून येतात। मुंबईत वावरणाऱ्या चाकरमानी तसंच राजकारण्यांची देखील या देवीवर अपार श्रद्धा आहे। या श्रद्धेपोटी अनेक राजकारणी देखील आंगणेवाडीच्या जत्रेला उपस्थिती दर्शवतात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीवर असलेली श्रद्धा यंदाच्या जत्रेच्या निमित्तानं दिसून आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज बारामतीसह अनेक ठिकाणी नियोजित दौरे होते, त्यामुळे यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री आंगणेवाडीच्या जत्रेला येणार का असा प्रश्न पडला होता। मात्र देवीच्या श्रद्धेपोटी मुख्यमंत्र्यांनी भल्या पहाटे मुंबई सोडून सकाळच्या सत्रात यात्रेला उपस्थिती दर्शवली। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात। यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, त्यांना सुखी कर आणि संपन्न कर असं साकडं मुख्यमंत्र्यांनी आई भराडी देवीच्या चरणी घातलं। आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतलं। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आंगणे कुटुंबियांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं सांगून कोकणात शक्य तितके बंधारे, लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करून वाहून जाणारं पाणी अडवणं आवश्यक आहे। आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। मुंबई ते सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड रस्ता बनवण्यात येणार आहे, त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे। कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील शेतकरी आणि नागरिकांना अनेक सुविधा पुरवण्यात येणार असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। पाहुयात नेमकं काय म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी। आई भराडी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भराडी देवीचे भक्त बांधव भगिनी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या आईची ख्याती नावलौकिक आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक या ठिकाणी येतात। मंदिराचं काम देखील चांगलं सुरू आहे। आंगणे कुटुंबीय या देवस्थानाचं सगळं जे काय पावित्र्य, मांगल्य आणि इथलं डेव्हलपमेंट करतायत। खरं म्हणजे आंगणे परिवार एवढं मोठं काम करतोय हे खरं म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही करता येईल ते त्यांनी सांगावं आणि भक्तांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सोयीसुविधा त्या तिथं कुठेही सरकार मागे पडणार नाही। पब्लिक सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक आपलं बाथरूम्स या ठिकाणी आणखी कमी पडले तरी आपल्याला करता येतील कलेक्टर। आणि पाण्याचा जे काही प्रश्न आहे तोही आज त्यांनी सांगितला आहे आणि तो पाण्याचा प्रश्न देखील आपण कसा सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। भक्तनिवासचं बोलायचं नाही, भक्तनिवास तुम्ही सांगितलं आणि आंगणे परिवाराने भक्तनिवासाच्या बद्दल देखील सांगितले, पण ते परमिशन लिहून द्या। हां, ते मिळाल्यावर म्हणजे परवानगी मिळाल्यावर, परवानगी म्हणजे सरकारची नाही आपल्याला देवीची, आणि तर बोलते परवानगी आपल्याला देवीचा कौल घ्या आणि मग तेही आपल्याला करता येईल। कारण इथे लाखो भाविक भक्त येतात, एका श्रद्धेने येतात, न चुकता येतात। आज खूप कार्यक्रम होते पण
योग होता इथे यायचा. पहाटे 4ला उठलो, 5ला विमान पकडून इकडे आलेलो. त्यामुळे शेवटी एक देवीचं एक जे सत्व आहे आणि ते बरोबर इकडे आपल्या भक्ताला दर्शनाला खेचून आणतं. याच्यातला तसं बघायला गेलं तर आपलं का अध्यक्ष महोदय आपलं तसं येण्याचं नियोजन नव्हतं, पण मनामध्ये होतं की पण आज 2 तारीख महत्त्वाची असते आणि या तारखेला या ठिकाणी सर्वजण येतात. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मी आलो. आईच्या आशीर्वादाने या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली आहे, लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देखील गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले आणि सर्व लोकांच्या हिताचे, शेतकऱ्याचे, कामगारांचे, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण काम करतो आहे. काल देखील अधिवेशनात देखील अनेक मोठे निर्णय आपण घेतले आणि या कोकणासाठी खास आपण सिंचनाचे प्रकल्प वाढले पाहिजे, बॅकलॉग आपला जो भरून काढला पाहिजे, यासाठी देखील चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी म्हणून मी आता म्हणालो कलेक्टरना, जिथं जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे तिथे आपण छोटे मोठे मध्यम बंधारे करून या भागामध्ये खाली वाहून जाणारं पाणी जे आहे हे आपल्याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे आणि या भागामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता या ठिकाणी बारमाही शेतकऱ्यांना आपल्या पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून रस्ते असतील, दिवाबत्ती, आरोग्य, पाणी, सिंचन या सर्व बाबी ज्या आहेत या आपण शासनाच्या माध्यमातून जेवढं आपल्याला करता येईल. रस्ते झाले इकडे चांगले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कोकणातला रस्ता जो आहे तो देखील आता पूर्ण होतो आहे. आणि मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग हा एक आपण जसा मुंबई पुणे केला ॲक्सेस कंट्रोल, नागपूर मुंबई केला, तसा मुंबई सिंधुदुर्ग पण आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता करतो आहे, जेणेकरून अतिशय अर्ध्या वेळेमध्ये या ठिकाणी लोकांना पोहोचता येईल, पर्यटनाला वाव मिळेल. इकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. आपले बीच खूप चांगले आहेत, या बीचला देखील त्या रस्त्याच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये सुविधा मिळतील. आपण कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण नवीन निर्माण केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून देखील इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना, इकडच्या ग्रामस्थांना अनेक सुविधा देता येतील. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण, आपलं सरकार म्हणजे तुमचंच सरकार आहे, आपल्या भराडी आईच्या आशीर्वादाचं सरकार आहे आणि नक्कीच या भागात येणाऱ्या भक्तांना ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या आपण सांगत जा. सांगितल्याशिवाय आम्ही नाही करू शकत ना. तर पण हा कुठंही काही सरकार कमी पडणार नाही एवढंच सांगतो. आपण या ठिकाणी सन्मान केला, या ठिकाणी बोलावलं, याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देवी भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.